म्हणजे आपण घरातनं साधं बाहेरसुद्धा निघतो ना, आपण गुगल मॅप ऑन करतो. म्हणजे गाडीने जाणार असेल, कारण का आपल्याला दिशा किंवा डेस्टिनेशन माहिती असतं. विदाऊट डेस्टिनेशन जर का तू इन्व्हेस्टमेंट सुरू केली ना, त्याला अर्थ नसतो. म्हणून मी आधी क्लायंटला सांगते, तुमची आधी स्वप्न सांगा मला, कारण का मी त्याच्यासाठी बसले. टक्का वगैरे आपल्याला हे येणारच आहे, आम्ही मॉनिटर करणार तर टक्का येणार. तर आता जसं तू ठरवलं की मला इथून 5 किलोमीटर किंवा 10 किलोमीटरवर आहे, तू कार काढलीस, इथे आपण म्हणणार तू डेट फंड्स घेतले. म्हणजे जिथे आपल्याला फिक्स रिटर्न आहे, रिस्क जास्त नाही आहे, डेट फंड झाले, FD झाले, आपण ते घेणार. तू म्हणणार मला 3 ते 5 वर्षात हा गोल आहे, म्हणजे मला घराचं डाऊन पेमेंट जमवायचं आहे, मला कार अपग्रेड करायची आहे. तिथे मी म्हणणार हायब्रिड फंड्स घेणार. म्हणजे आपण थोडक्यात काय तर ट्रेननी प्रवास करतोय, तिथे हायब्रिड फंड्स घेतात. आता तुझं लाँग टर्म गोल आहे, मुलांचं शिक्षण आहे, स्वतःचं रिटायरमेंट आहे, म्हणजे जे 7 वर्षांनी 10 वर्षांनी 15 वर्षांनी येतं आहे, म्हणजे तू फ्लाईट पकडू शकतो. मग इकडे काय तुझे इक्विटी फंड्स आले. मग असं जेव्हा ते प्रॉपरली मॅनेज होतं ना, मग तिथे रिस्क तुझी कमी होते. मग लोक म्हणतात अरे मार्केट में इन्व्हेस्ट करना यानी मेरे को लॉस भी हो सकता है, रिस्क है बॉस. तर रिस्क है बॉसला पण आपल्याला कधी करायची ना ती माहिती पाहिजे, आणि मग तिथे लोक गफलत करतात.